जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत बघत आहोत। 22वा अध्याय आणि भगवद्गीता दोन्हीतलं अध्यात्म आपण बघत आहोत। याच्यामध्ये श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा घटना इथे नमूद केलेल्या आहेत। किंबहुना हे वचनामृत म्हणजे सतत ते आपल्या व्यतीत केलेल्या जीवनाविषयी बोलत आहेत, ते अनुभव सांगत आहेत। याच्यासाठी की आपण जर ते ऐकलं तर ती आपल्याला एक प्रेरणा मिळते। कारण काही करण्यासाठी प्रेरणा हवी असते आणि ते योग्य प्रेरणा हवी असते। प्रेरणा नसेल तर मग आपण काही जास्ती करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही। म्हणून ते भक्त लोक तिथे येतात। आता कलकत्ता दक्षिणेश्वरपासून बरंच दूर आहे, त्यावेळी तर काही साधनं नव्हती, वाहनं नव्हती, तरी पण इतक्या दुरून भक्त लोक यायचे। काही लोकांकडे त्या काळच्या घोडागाड्या असायच्या, ते खूप श्रीमंत असायचे, त्यांच्याकडे घोडागाड्या असायच्या। आज जशा कारी असतात ना तसंच। नाहीतर नदीतून यायचे, गंगेतून नौकेने नौका बसून त्याच्यात यायचे। काही लोक पायी यायचे, पण अंतर खूप आहे। स्वामीजी विवेकानंद वगैरे ते बरेच वेळा पायी आलेले आहेत तिथनं, वरानगरवरनं किंवा सलक्यावरनं किंवा ते तिथे सिमोलियावरनं, खूप दूर आहे त्या काळामध्ये। कशाला ते एकतर ते ऑफिसमधून डायरेक्टली जायचे, तिथे ऑफिसमधलेच कपडे, ते काहीतरी अकाउंट ऑफिस याच्यामध्ये खात्यामध्ये बरंच त्यांचं हे होतं, पदाधिकारी होते ते। तर ते तिथे यायचे, थोडं कपडे उडकायचे, तोंडाला पाणी म्हणलं असं वर्णन याच्यात आहे, आणि ते इथून झोपून जायचे। कधी इतके थकलेले असायचे की ते येता येता झोपून द्यायचे, त्यांना झोप पण लावून द्यायची। आता श्रीरामकृष्ण त्यांना म्हणायचे ना, इतक्या दुरून आले, त्यांची स्वतःची गाडी होती, गाडी म्हणजे बग्गी किंवा घोडागाडी म्हणा, यायचे आणि तिथं झोपून द्यायचे। आणि नंतर मग त्यांची वेळ झाली, रात्र झाली की उठायचे, प्रणाम करायचे आणि घरी चालले जायचे। म्हणजे तिथे इतक्या दुरून आले, पण बसायचं, काही ऐकायचं वगैरे काही नाही। आणि श्रीरामकृष्णांनी त्यांना कधी म्हटलं नाही, अरे तुम्ही इथे येता एवढं कष्टाने, एवढं पैसे खर्च करून, तुम्ही येतात झोपून जाता आणि झोप झाली की घरी जाता। त्यांना कधीच हटकलं नाही त्यांनी। ती श्रद्धा, ते आहे येणं, त्याचं महत्त्व कळणं, या गोष्टीचं नुसतं येणं, नुसतं बसणं तिथे। आता दिवसभर घरी ऑफिसमध्ये राहिल्यानंतर मग घरी स्वाभाविक माणसाला वाटतं की आता घरी जावं, कारण घरी बरंच लोक वाट पाहत असतात, कामं असतात घरची। पण ते सगळं ठीक आहे, सगळ्यांना त्यांनाही माहिती आहे, परंतु नुसतं झोपायला काय होईना ते जात असत तिथे दक्षिणेश्वरी जाऊन झोपून जात असत। फार छान वर्णन नाही ते त्याच्यामध्ये। कशासाठी? की ह्या गोष्टीला महत्त्व आहे की नाही। या छोट्या गोष्टी नाही आहे, छोट्या वाटतात, क्षुल्लक वाटतात, पण त्या फार महत्त्वाच्या आहेत। त्याचं महत्त्व जर आपण जाणलं, आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळते, नवीन बदलून जातं। प्रत्येकाने आपलं आयुष्य कसं घालवायचं हे तो ठरवत असतो।
त्याचं ते मुभा आहे, स्वातंत्र्य आहे त्याला. आणि तसं होतंही, पण प्रत्येकजण ठरवत असतो मी कसं जगायचं, कशा प्रकारे जगायचं, आणि त्याने ते निश्चित केलेलं असतं वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे त्याची वेगवेगळी कारणं असतात. घरच्यांचा प्रभाव असतो, समाजाचा प्रभाव असतो, मित्रांचा असतो. सगळे प्रभाव टाकत असतात आपल्या मनावर, बुद्धीवर, आपल्या विचारांवर, आणि ते अंतर्मन ठरवत असतं. त्याप्रमाणे आपलं अंतर्मन ठरवत असतं की कशा प्रकारे आपण जगायचं. मग ते जाणता किंवा अजाणता मनुष्य त्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो. मग ते त्याच्या हातात आहे कसं जगायचं. पण आपण बरेचसे दुर्बल आहोत. शरीराची दुर्बलता हा वेगळा विषय आहे, पण मन मात्र दुर्बल आहे, बुद्धी दुर्बल आहे, विचारशक्ती दुर्बल आहे की नाही. हे जर माणसाला कळलं की आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे की नाही, सपोर्ट पाहिजे. कारण काय, आपल्या आत जे बळ आहे, अर्थात अपवाद असतात, आपण अपवादाविषयी बोलत नाही आहे की नाही, परंतु सर्वसाधारणपणे माणसं कच्च्या मनाची असतात की नाही. म्हणून ते नीट विचार करू शकत नाही, नीट वागू शकत नाहीत. याचं कारण ते आहे की नाही, त्यांच्याकडे जे संपदा आहे की नाही, विचारांची संपदा आहे, ती तोकडी असते, फारच अपुरी असते की नाही. ते बळ अपुरं असतं. मग त्याला थोडंसं स्ट्रेंगन करावं लागतं. आपण छत टाकतो RCCचं की नाही, आणि मग ते आधी ते प्रॉप्स असतात, त्याच्यावर ते सगळं करतो लोखंड वगैरे टाकून, आणि मग त्याच्यानंतर कॉन्क्रीट टाकलं जातं. आता ते जोपर्यंत ते कॉन्क्रीट पक्कं होत नाही, स्वतःचं वजन स्वतः घेऊ शकत नाही, तोपर्यंत ते प्रॉप्स ठेवायचे असतात. आधार, त्याला प्रॉप्स म्हणतात, ते आधार की नाही, बल्ल्या ठेवायचे असतात. याचं कारण काय, ते ओलं आहे ना, कॉन्क्रीट ओलं आहे. मग जोपर्यंत ते पक्कं होत नाही, त्याला 21 दिवस लागतात. 21 दिवसामध्ये कॉन्क्रीट हे पक्कं होतं, पूर्णपणे पक्कं होतं. त्याच्या आधी काढलं तर ते वाकेल. तसंच प्रत्येकाला आधार लागत असतो कच्च्या स्थितीमध्ये. त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. तसं मी मग म्हटलं की प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे की नाही, आणि तो त्याप्रमाणे जगतो, तो ठरवतो की नाही. ते किती बरोबर आहे, किती चूक आहे, हा काय त्याचा वेगळा पॅरामीटर, वेगळा निकष आहे, किंवा वेगळा आपल्याला काहीतरी मोजपट्टी वापरावी लागेल की नाही. कोण ठरवणार ते की आपण बरोबर आहे की चूक आहे. आणि दुसरं तरी कसं ठरवणार. ते म्हणाल आम्ही बरोबर आहे, तुम्ही चूक आहात. कोणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही असं नाही, असं करू शकता, असं वागू शकता. प्रत्येकाचा स्वतःविषयीचा ठाम असतो की नाही. फिलॉसॉफीचा अर्थ वेगळा असतो की नाही. तत्त्वज्ञानामध्ये फिलॉसॉफीचा अर्थ वेगळा आहे, पण आपण जीवनामध्ये मात्र प्रत्येकजणाचं तत्त्वज्ञान असतं की नाही. मी असा वागेन, मी असा बोलेन, असा करेन. तत्त्वज्ञानामध्ये म्हणजे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, हिंदू तत्त्वज्ञानामध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. जीव आणि परब्रह्म हे एक आहेत, त्यांच्यात भेद नाही आहे. तत्त्वमसी हे तत्त्वज्ञान आहे. पण आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो, माझं एक तत्त्वज्ञान, त्याला पण प्रिन्सिपल, माझ्या सिद्धांताप्रमाणे मी वागेल. अरे पण ते सिद्धांताचं काय आहे. म्हणून इथे जे येतात आहे भक्त लोक आहे की नाही. रविवारी तर खूप लोक असायचे तिथे, बरेच लोक यायचे, कारण तो दिवस सुट्टीचा. आता सुट्टीचा असलं तरी कोणाला काही याची कमी असते काय की नाही. आपली सगळी कामं वाटच पाहत असतात रविवार येण्याची, की केव्हा रविवार येतो. आम्ही आधीच ठरवलं असतं, आणि मग केव्हा आपण ते सगळं कामं आपले एक एक करून पार पाडतो की नाही. इतर दिवशी आपल्याला नेहमीचे रुटीनचे कामं असतात की नाही. म्हणून त्याला बाहेर येतं का ते मागे सांग. पण तरी
तिथे यायची ती तरुण मुलं यायची. विवेकानंद वगैरे ते नंतर तिथंच यायला लागले. याचं कारण काय आहे? आता हे सगळं आपले ते सगळे हा जो कथामृत किंवा वचनामृत आहे याच्यामध्ये सगळं स्वतःचं सतत बोलतात श्रीरामकृष्ण. तसे ते बोलणार नाही आहे. 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, बोलायचंच नाही, मौन पूर्णपणे. ते आहेत की नाही आहे, आपण जिवंत आहोत की जिवंत नाही याची काहीच पर्वा नाही. कठोर तपस्या, कठोर तपस्यामध्ये मौन पण येतं. भगवद्गीतेमध्ये आहे. वाङ्मयीन तपस्या म्हणजे बोलणं न बोलणं किंवा कमीत कमी बोलणं. शक्य असेल तर बोलूच नका, हा वेगळा विषय आहे. पण श्रीरामकृष्णांनी ते मौन किंवा सगळंच काही पक्के शास्त्रात जसं लिहिलं आहे तसं. जीवनात खूप घटना आहे, इथे तर खूप आलेल्या आहेत घटना. गीता म्हणते की समलोष्टाश्म कांचन. आता गीता म्हणते की तिने भरून टाकलं आहे. कोणाला? अर्जुनाला सांगितलं आहे, अर्जुना समलोष्टाश्म कांचन. 13वा अध्याय. अश्म म्हणजे दगड, लोष्ट म्हणजे ढेकूळ, मातीचं ढेकूळ, आणि कांचन म्हणजे सोनं. हे तिन्ही तुम्हाला माहिती आहे. आता तिन्हींच्या किमती एक असतात काय? मातीचं ढेकूळच असतं. अश्म म्हणजे दगड म्हणजे दगडच असतं. कांचन म्हणजे कांचनच असतं. आजकाल कांचनाचे दगड रेट्स किती होतात आहे. पण शास्त्र काय म्हणतं? सम आहे ते, तिन्ही एकच आहे. सम लोष्ट अश्म कांचन. आता आपल्याला ऐकतो आणि आपण काय करतो? काही करत नाही. म्हणजे आपल्याला माहीत असते, आपल्याला व्यवहार पक्का माहीत असून तो माहीत असायला पाहिजे, चूक नाही त्याच्यामध्ये, की जरी शास्त्रात लिहिलं आहे तरी पण ढेकळाची किंमत, दगडाची किंमत आणि सोन्याची किंमत हे कधी एक होऊ शकत नाही. पण शास्त्र म्हणत आहे ना, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोस. गीता ते सतत सांगते की शत्रू आणि मित्र समान आहेत, मान आणि अपमान समान आहेत, यश आणि अपयश समान आहेत. त्याप्रमाणे आपल्याला वागता येतं का? किंवा ही गोष्ट समजून घेण्याचा तरी आपण प्रयत्न करतो काय? केला पाहिजे. कारण या गोष्टी वेगळ्या आहेत, आपल्या नेहमीच्या नाही आहेत. नेहमीच्या असतात मग त्याची गरज काय आहे? ज्या गोष्टी नेहमीच्या असतात, रुटीनमधल्या असतात, त्याचं रुटीनच फळ मिळतं, आपल्याला माहिती आहे की नाही. पण ज्या गोष्टी रुटीनमधल्या नसतात, विशेष असतात, त्याचं फळ पण वेगळं असतं. महाफला म्हटलं आहे, साधं फळ नाही आहे, फार मोठं फळ आहे. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे ह्या गोष्टी आहेत त्या रुटीनमधल्या नाही आहे, नेहमीच्या व्यवहारातल्या नाही आहे, वेगळ्या आहेत. कशासाठी आहेत? महाफला आहे, खूप मोठं फळ आहे. कर्मणी एव अधिकार असते. अर्जुना, तू फक्त कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, योग्यता या अर्थाने. अधिकार म्हणजे योग्यता नाही. महाफलेषु कदाचन. पण कर्मफलाचा विचार करू नको. अरे आपल्या रुटीनमध्ये बसत नाही. आपण आधी कर्मफलाचा विचार करतो आणि मगच कार्याला हात घालतो नाही. पण ते म्हणतात नको असं करू नको. कर्मफल हेतू. कर्म होईल, कर्माचं फळ होईल, पण त्याचा तो हेतू होऊ नको, कारण तो होऊ नको. कशाला? आपले सगळे व्यवहार जे आहेत, मानवी व्यवहार आहेत, हे कर्म आणि कर्मफलाला धरून असतात. नाही तर आपण काही कर्म करणारच नाही. कोणतंही छोटं मोठं कर्म करतो ते आधी फळाचा विचार करूनच करतो आणि त्याचं फळ मिळतं. पण आपल्याला आज जी फळं मिळाली आहेत ती सगळी कशी मिळाली आहेत? आज आपण जिथे आहोत, आपण एक हेतू धरून कर्म केली आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळाली आणि आज आपण आहोत. हे कसं काय नाकारणार आपण की नाही? आपल्याला जे पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ते आपल्याला मिळतं. त्यात कुठं काय? तसंच असतं जगामध्ये. ते जगामध्ये असतं, ते रुटीन आहे. परंतु इथे तुम्हाला अगदी पूर्णपणे भिन्न फळ, त्याचा नाही तर काही संबंध नाही. तम प्रकाशवत विरुद्ध स्वभावयो. जगातले फळ मिळतात आणि त्याच्यात ते फळ मिळतं, त्याच्यातला काही संबंध नाही आहे. विरुद्ध स्वभावयो. अंधार, सूर्य डुबला की अंधार होतो की नाही.
सूर्य उदयाला आला की उजेड होतो, दोन कशा गोष्टी होणार? सूर्याचं वरती येणं आणि सूर्याचं अस्त होणं हे कसं एक असणार? वेगळे आहेत ना, ते विरुद्ध स्वभाव आहे ना. अस्ताला गेला की अंधार होतो आणि हे झालं तो उदयाला आला की सगळीकडे प्रकाश पडतो. हे दोन्ही गोष्टी कशा एक होणार? हे काय एकत्व? स्वामी म्हणतात एक वननेस, एकत्व आहे सगळं. हे आपल्या पण नवीन आहे, वेगळं आहे. मग त्याच प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. मग त्यावेळीपुरते आपले सगळे बाजूला ठेवायला पाहिजे. आपले सगळे जे सिद्धांत आहे, आपला जो तर्क आहे, बुद्धिनिष्ठता आहे, बुद्धिप्रामाण्यवाद आहे, जे काय असेल ते, जडवाद आहे, भोगवाद आहे, इहवाद आहे, जे काय असेल ते कमीत कमी अध्ययन करताना किंवा समजून घेताना, श्रवण करताना थोडं त्याला बाजूला ठेवायला पाहिजे. नाही तर प्रत्येक वेळी ते येईल आहे. हो असं कसं की नाही? श्रीरामकृष्णांनी हातामध्ये ढेकूळ घेतलं, दगड घेतला, सोनं घेतलं आणि रुपया घेतला. तर सोनं कुठला घेणार? रुपया घेतला आणि इकडनं तिकडे तिकडनं इकडे करणं. सोनं म्हणजे माती, माती म्हणजे सोनं, सोनं म्हणजे माती. गंगेमध्ये विसर्जन करून टाकलं. आपण नाही करणार नाही, किंवा आपण करू आणि माती टाकून देऊन रुपया खिशात टाकू नाही. कारण काय? ती श्रद्धा शास्त्रावरची तंतोतंत. म्हणून हे उदाहरणं जगामध्ये फारच कमी असतात, विरळ असतात, पण त्याचं खूप महत्त्व आहे. नुसतं उदाहरणाने समजलं तरी त्याचं खूप महत्त्व आहे. देहम त्यक्त्वा पुनर्जन्म न येती माम येती. 4थ्या अध्यायात भगवान म्हणतात, कृष्ण म्हणतो आहे की नाही. नुसतं जर तुम्ही समजलं यथार्थता, तत्वतः म्हटलं आहे की नाही, मी काय करतो, मी काय केलेलं आहे की नाही, माझा जन्म कसा आहे. जन्म रुटीनमधला नाही आहे, इतरांसारखा होतो. इतरांचा जन्म प्रारब्धाने होतो, कर्माने होतो, कर्मफळ म्हणून होतो. भगवंताचा जन्म कर्तव्य म्हणून होतं. कर्तव्य काय? भगवंताला काय कर्तव्य आहे? काही कर्तव्य नाही. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. या तिन्ही जगामध्ये भूर्भुवस्व, मला काही कर्तव्य नाही. आय नो ड्युटी, थोडीसुद्धा, न किंचन, थोडीसुद्धा नाही आहे. मग कुठलं कर्तव्य आहे भगवंताला? भगवंताला कर्तव्य आहे, घडी विस्कटलेली आहे ना. जे धर्माची पर्वा करत नाही, न्याय नीतीची, सदाचार किंवा त्याला आपण धर्म म्हणतो आहे की नाही, त्याची पर्वा करत नाही, त्यांना थोडंसं ठिकाणावर लावावं लागेल ना की नाही. आणि जे चांगले लोक आहेत त्यांना काहीतरी सपोर्ट करावं लागेल ना, त्यांना आधार द्यावा लागेल ना. म्हणून म्हटलं अनन्यास चिंतयन्तो माम. आपण गेल्या वेळी बघितलं ते की नाही, अनन्यास चिंतयन्तो माम. त्यांना जमत नाही. सगळं लोक लबाड लोक आहे, दुष्ट लोक आहे जगामध्ये की नाही. जसं दुर्योधन होता, कौरव होते, फार दुष्ट होते, पक्के कपटी लबाड होते. तसं भगवा आहे म्हणते, महाभारत म्हणतात तसं आहे की नाही. मी तुम्हाला नेहमी तो श्लोक सांगतो, दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमा कर्णस्कंदा वगैरे. तस्य मूले धृतराष्ट्रो मनीषी अमनीषी. त्याच्या मुळाशी धृतराष्ट्र आहे की नाही, मूर्ख धृतराष्ट्र आहे. असं कोण म्हणतं आहे? महाभारत म्हणतं आहे, व्यास म्हणतात आहे की नाही. असं असतं. आणि मग त्याच्यानंतर जे पांडवासारखे भोळे असतात, भोळसट असतात, ते आपलं चांगुलपणा दाखवतात. आणि चांगुलपणा कुठे दाखवायचा असतो आणि कुठे दाखवायचा नसतो, कुठे कठोर व्हायचं असतं. मऊ मेणाहुणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्र असं भेदू वैसे आहे की नाही. आम्ही देवाचे भक्त आहोत, विष्णुदास म्हणजे भक्त आहे की नाही. याचा अर्थ नाही ते म्हणतात आम्ही अत्यंत मेणाहूनसुद्धा मऊ आहेत. पण याचा अर्थ असा नाही आम्ही इतके कडक पण होऊ शकतो की वज्रासुद्धा भेदू शकतो. दोन एंड्स, टू एंड्स. कृष्णाचं जीवन बघा, रामाचं जीवन बघा. ते कठोरही आहेत आणि मऊ पण आहेत. दोन्ही गोष्टी, दोन्ही विरुद्ध गोष्टी. पण त्या विरुद्ध नाही आहेत. त्या आपण समजतो विरुद्ध आहे म्हणून की नाही. परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय दुष्काम दोन गोष्टी नाही आहेत, एकच आहेत. ते धर्माची संस्थापना करायची असेल, धर्माची नीट संस्थापना करायची असेल, संस्थापना असा शब्द बघा तो, सम्यक स्थापना उत्तम तऱ्हेने नीटप्रमाणे करायची असेल तर दोन गोष्टी करणं आवश्यक असते की नाही.
एक म्हणजे, आणि दोन्ही गोष्टी पुन्हा म्हणतो एकच आहेत. त्या दोन वेगळ्या वाटतात पण एक नाही, वेगळ्या नाही, एकच आहेत त्या. की नाही, जे चांगले असतात, सज्जन संभावित सभ्य लोक असतात की नाही, त्यांचं काय करायचं असतं, त्यांना रक्षण करायचं असतं. परित्राण, त्राण म्हणजे रक्षण. परी म्हणजे सर्व प्रकारे, परिसमंतात सर्व प्रकारे. असं का नाही, सात्विक लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतात की नाही. जो अर्जुनाचा होता हा प्रॉब्लेम दुर्योधनाला नाही आहे. दुर्योधनासाठी गीता नाही आहे, अर्जुनासाठी गीता आहे. अर्जुन श्रोता आहे, भगवान कृष्ण हे वक्ता आहे, गुरु आहे भगवान, शिष्य आहे अर्जुन. दोघांमधला कृष्ण अर्जुन संवाद यो, दोघांमधला संवाद आहे, दोघंच आहेत. म्हणजे या दोघांपैकी याला प्रॉब्लेम झाला, अर्जुनाला प्रॉब्लेम झाला की अरे आपलेच लोक यांना कसं मारतोय. मग हा प्रॉब्लेम दुर्योधनाला पण यायला पाहिजे होता, दुःशासनाला पण यायला पाहिजे, कर्णाला पण यायला पाहिजे होता. त्यांना का नाही आला, अर्जुनालाच का आला. कारण सात्विकतेचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. सात्विकता म्हणजे सात्विकतेमध्ये विनाशायाचे दुष्कृताम, दुष्कृत्य करणारे जे लोक असतात त्यांचा नाश नाही, विनाश, संपूर्णपणे नाश. हे सुद्धा दोन्ही गोष्टी एकच आहे. त्यांचा नाश झाला तर यांचं रक्षण होतं. आपल्याला वाटतं दोन गोष्टी वेगळ्या. भगवंतानी जन्मावर तेच केलं, श्रीरामाने तेच केलं, श्रीकृष्णाने तेच केलं. जन्म केलं काय त्यांनी, धर्मसंस्थापना कशी केली. आपण जर महाभारत वाचलं, महाभारत म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र आहे असं कोण म्हणतं, व्यास म्हणतात की नाही. श्रीकृष्णाचं चरित्र आहे महाभारत म्हणजे. महाभारत म्हणजे ते दोन चुलत भावामधलं भांडण सांगण्यासाठी महाभारत नाही आहे असं कोण म्हणतं, महाभारत म्हणतं, व्यास म्हणतात की नाही. हे आणि असे शब्द श्रीकृष्णाचं चरित्र आहे. भागवत आहेच, 12 स्कंद आहेत ते, पण ते महाभारत आहे, लक्षात घ्या तुम्ही. की नाही, तुम्हाला कृष्णाला जर खरं बघायचं असेल तर तुम्ही महाभारतात बघा. ती तुमची नीती व्हायला पाहिजे, आपली व्यक्तिगत नीती ती व्हायला पाहिजे, सामाजिक नीती आणि देशाची नीती ती व्हायला पाहिजे, राष्ट्राची नीती ती व्हायला पाहिजे. की चांगलं जर वाचवायचं असेल तर वाईटाचा नाश करा, वाईटाचा नाश केला की चांगल्याचं रक्षण होतं. अन्वय व्यतिरिक्त त्याला म्हणतात. दोन्ही गोष्टी एकमेकात गुंफलेल्या आहेत, वेगवेगळ्या नाही आहेत आहे की नाही. आपण एक करतो आणि दुसऱ्याचं बघतच नाही. खल निग्रहणाय आणि सदरक्षणाय खल निग्रहणाय असं ते. खल म्हणजे दुष्ट, त्यांना आवरा, निग्रहण करा, त्याला आवरा, दुष्टांचा त्यांना आवरा. सदरक्षण आहे म्हणजे जे चांगले लोक आहेत का, समाजात चांगले लोक असतात, 90% लोक चांगले असतात, नियमाने चालतात, कायदे पाळतात. थोडं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं काळाप्रमाणे, पण आपण म्हणू शकतो की लोक बरे असतात, नीट वागतात. म्हणजे तुरुंगात कमी लोक असतात, तुरुंगाच्या बाहेर जास्त लोक असतात असं म्हणूया आपण. मग तुम्ही प्रमाण तुम्ही ठरवा की नाही. पण तसं असतं. मग यांचं खलनिग्रहण आहे व्हायला पाहिजे. हे कोणाचं आहे, आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं ते हे आहे, बोधवाक्य आहे. ते कुठलं आहे, ते गीतेतलंच आहे. ते परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. तर ते हे एवढं आपले बोधवाक्य आहे. सत्यमेव जयते हे भारताचं बोधवाक्य आहे. सत्याचाच विजय असं कुठलं उपनिषदातलं आहे ते. ना सत्यमेव जयते कठोपनिषद ना नृतम सत्येन पंथा विततो देवयाना वगैरे वगैरे आहे की नाही. सत्याचाच विजय होत असतो. यतो धर्मस्ततो जया महाभारत म्हणतो. जिथे धर्म आहे तिथे त्याचाच जय होतो. यतो कृष्ण ततो धर्म. जिथे धर्म आहे तिथे काय आहे, जय आहे, म्हणजे सक्सेस आहे. जय म्हणजे सक्सेस आहे की नाही, यश आहे. म्हणून तो भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे की नाही. यत्र पार्थो धनुर्धरा, यत्र श्री कृष्ण आहे जिथे पार्थ धनुर्धर पार्थ आहे. धनुर्धर पार्थ म्हणजे ॲक्शन आहे या अर्थाने. त्यांनी पुन्हा धनुष्य उचलतो. उद्यम्य भारत, धनुष्य त्यांनी टाकून दिलं होतं खाली आणि पुन्हा उचललं.
मी आता लढेन, तू सांगितलं. ती प्रेरणा आहे. कृष्णाने काय केलं? अर्जुनाला प्रेरणा दिली. 700 श्लोक आहेत. त्यातले जवळपास 70-80% त्याला श्रीकृष्णाच्या तोंडचे आहेत शब्द. त्यात काय केलं? उपदेश. शादिमाम त्वाम प्रपन्नम, मला उपदेश कर, मी तुला प्रपन्नम म्हणजे शरण आलेलो आहे. तू माझा गुरु, मी तुझा शिष्य. शिष्यस्ते अहम, अहम ते शिष्य. तुझा आम्ही शिष्य आहे. शिष्य म्हणजे माझ्यावर तुझं शासन चालेल त्याला शिष्य म्हणतात. मी कमांड करेन, तू ऐकशील, त्याला शिष्य म्हणतात. गुरु कमांड करतो, शिष्य ती कमांड ऐकतो. शिष्यस्ते हम, तू सांगशील ते मी करेन, आहे की नाही? अंडरटेकिंग. मग पण तो अर्जुनाला प्रश्न पडला, त्यासाठी गीता आहे. म्हणून सज्जन हे सज्जनच असतात, समोर नाकासमोर चाललेले असतात वगैरे वगैरे. कारण बहुतेक लोकांना कटकडी नको असतात, आहे की नाही? आधीच कटकडी खूप असतात, त्यात पुन्हा आणखी कटकडी भरत त्याला. पण काही लोकांना कटकडीचं काही देणं घेणं नसतं. येऊ द्या कटकटी, आम्ही त्यात तोंड देऊ, इकडलं तिकडे करू. त्यांना माहीत असतं आपण काही इकडे तिकडे करू शकतो, काही उलटे पालटे व्यवहार करू शकतो आणि काही करू शकतो, आहे की नाही? कारण काय, आपलं जे करायचं ते करणार, आहे की नाही? त्यांना सगळे त्यांना उपाय माहीत असतात. कधी कधी गोत्यात येतात, हा भाग वेगळा. पुष्कळदा गोत्यात पण येतात. पण काही लोक असतात ते सरळ नको, हे कटकट नको. आपण आपल्या नियमाप्रमाणे चालव, कायद्याप्रमाणे चालव, जसं घडी आहे त्याप्रमाणे चालव. रुळावर आपली गाडी गेली पाहिजे, गाडी रुळावून घसरली नाही पाहिजे, अशी त्यांची ते संस्कार आहे. पुन्हा लक्षात घ्या, कोणी कसं वागून कोणी कसं वागू हे त्याचे संस्कार ठरत असतात. त्याचे संस्कार ठरवत असतात. तो असा का वागतो, त्याला वागणं भाग पडतं. त्याचे संस्कार त्याला वागणं भाग पाडणार. हा असा का वागतो, कारण याचे संस्काराला भाग पाडणार. दुर्योधन आणि कर्ण असे का वागले, त्यांचे संस्कार. पांडव असे का वागले, या संस्कारांच्या वरती उठण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेची आणि महापुरुषांनी ते बघा, या अशाचमध्ये ते सुद्धा वागत असतात. पण ते कधी त्यांना पक्क माहीत असतं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, काय वागू शकतो. म्हणून ते आपल्या डोळ्यासमोर दीपस्तंभासारखे असतात. आपल्याला काही न करता सुद्धा आपली नौका परतीला जाते की नाही, भवसागराच्या पार जाते. हे फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. म्हणते म्हणे ना, योगक्षेमम वहाम्यम. कल्याण नावाचं मासिक निघतं गीता प्रेस गोरखपूरचं. फार जुनं मासिक आहे ते. त्याला आता 70-80 वर्ष झाले असतील. खूप जुनं मासिक आहे. मला माहिती आहे नेमकं त्याचं आहे, पण झाले बरेच वर्ष झाले. कारण मी गेलो होतो गीता प्रेसला, गोरखपूरला गेलो होतो, सगळं बघितलं, त्यांची भेटलो मी तिथे. तर तिथे गीता प्रेसचे तिथेच हे आहे काय ते. अच्छा, तर त्यांनी असो, तर त्याच्यामध्ये एक कथा होती. कल्याण मासिक निघतं दर महिन्यामध्ये. फार जुनी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ते लिहाय वहामी आहे ना, योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे अहम योगक्षेम वहामी. वहामी शब्दाचा हा संस्कृत क्रियापद आहे. वहामी म्हणजे ओझं उचलणं, वहन करणं. आपण डोक्यावर ओझं उचललं, जसा हमाल असतो ना, त्या बॅगावर आपण डोक्यावर उचलतो, तसं तो डोक्यावर उचलणं, तसं वहामी. त्या भक्ताला वाटलं, ते थोडे हे होते, भक्त होते, पैसेवाले शेठजी होते. त्यांना वाटलं वहामी तर काहीतरी चूक झाली आहे.
मी सगळी गोष्ट सांगत नाही तुम्हाला, तेवढंच सांगतो. एक काहीतरी चूक झाली आहे. भगवंत कशा डोक्यावर आपल्या वाहतील? नाही, आपणही वाहत नाही. आजकाल तर बॅगला चाकं असतं, आहे की नाही, ट्रॉल्या असतात, त्या आपल्याला एका डोक्यावर घ्यावं लागत नाही. आजकाल हमाल मिळत नाही, काही गरज नाही त्यांची. मग भगवंत कशा डोक्यावर घेतात? वा मी कसं काय क्रियापद आहे ते त्याच्यावर काट मारले, अशी लाईन मारली. चूक आहे. अशी कथा आहे ती. कितपत आपल्याला पटेल नाही पटेल हा भाग वेगळा. दुसऱ्या दिवशी ती कृष्ण आला डोक्यावर घेऊन, त्याच्या कपड्यावरची हे होती, हे कशी खून होती, म्हणजे कृष्णाने एक रूप घेऊन, असं ती कथा आहे. रक्त येत होतं. काय झालं म्हणे, तू मारली ना का ते इथे डोक्यावर. याचा अर्थ जसा आहे तसं आपल्या तर्कशक्तीमध्ये, आपल्या बुद्धिनिष्ठतेमध्ये ते बसत नाही की नाही. इथे म्हटलं आहे, काल आईला बघितलं, भगवा अंगरखा घातलेला, काठ शिवलेले नाहीत, माझ्याशी बोलते आहेत. हे सगळे अनुभव आहेत, लक्षात घ्या. हे सांगतात आहे ना, तुम्ही आम्ही सांगत नाही आहे, जसं तसं ते सांगतात आहे. नाही, आईला बघितलं म्हणजे जगदंबेला बघितलं, काली मातेला बघितलं, की नाही. कारण काय, आपली देवाची सर्वसामान्य माणसाची जी कल्पना आहे देवाविषयीची, तो काहीतरी असा हवा असेल. असंच आहे ना. आपलं हिंदू सनातन धर्म सोडला तर बाकी कुठले सगळे अपराधी तसंच आहे. ते निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार म्हणजे काय आहे? निर्गुण शब्दाचा अर्थ काय आहे? निराकार शब्दाचा अर्थ काय आहे? याची आपण काही पर्वा करत नाही. निर्गुण म्हणजे जे गुण नाही आहे, निराकार म्हणजे आकार नाही आहे. गुणरहित आकाररहित वस्तूंची कल्पना तुम्हाला करता येणार काय? शक्यच नाही आहे. मग तुम्ही कोणाची उपासना करता, कोणाची इबादत करता? इबादत म्हणजे उपासना. कोणाची करता? पण इथे म्हणून सनातन धर्म राहिल्याच्या अर्थाने म्हणतात आहे, इथे सगळंच आहे. सगुण साकार आहे, निर्गुण निराकार आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्म, सगळंच काही आहे. आणि हाच धर्म टिकेल याच्यासाठी इतकी विविधता. जगायचं असेल ना जगाला तर विविधतेनेच जगेल. सगळं एकरूप केलं ना, संपलं. स्वामी विवेकानंद म्हणतात, जग उद्या डुबायचं असेल तर आजच डुबेल. ते जग आहे कशामुळे? ही एवढी विविधता आहे म्हणून. आणि आपण सगळं सम करण्याचा प्रयत्न करतो. एक आहे, एक फक्त तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आहे. सत्य एक आहे, पण दृश्यामध्ये विविधता आहे. लक्षात घ्या, जी दृश्यामध्ये विविधता आहे तिथे खूप भेद आहेत, प्रचंड भेद आहे. इतके भेद आहेत की आपल्याला कल्पना नाही करताना. ते सगळं भौतिक विज्ञान पण सांगतं आहे की नाही. आपल्या शरीरामध्ये इतके सेल्स आहे, मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ सेल्स आहे. प्रत्येक सेल वेगळा आहे. जगातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्यापासून भिन्न आहे. इतकी विविधता आहे आणि जग चाललं आहे. याचा अर्थ विविधतेची गोष्ट आहे. सगळे एक कसं करणार? सगळे पंथ एक, सगळे मार्ग एक, सगळे धर्म एक. अरे सगळं शक्य आहे? तुम्ही सगळं बिघडून टाकता. देवाची योजना आहे, सगळं बिघडून टाकताय. प्रचंड मग व्हायलन्स काय, नमुक काय, अनएंडिंग आहे ते. म्हणजे आपण जगाला न समजून घेता आपले काहीतरी उपाय जे आहे ते थोपतो. जशा प्रकारची प्रकृती आहे सांख्यांची, आहे की नाही, तसंच केलं तर ते व्यवस्थित चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण तिथे लुडबुड करतो, आपण त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या बुद्धीतून निघालेले विचित्र सिद्धांत, त्याला काही आधार नाही आहे, ते सगळ्या जगावर थोपण्याचा प्रयत्न करतो. तिथे काही तपस्या नाही आहे, तिथे काही साधना नाही आहे, तिथे चिंतन नाही आहे, तिथे काही एकाग्रता नाही, काहीच नाही आहे. फक्त माझ्या बुद्धीला वाटलं तसं आणि म्हणतो तेव्हा सगळंच बरोबर आहे. तेच बरोबर आहे. बरोबर आहे, तुम्ही करा. लोक आपोआप तुमच्याकडे येतील घ्यायला? नाही, लोक येण्याची वाट नाही, आम्ही तुमच्यावर थोपवते. मग तुम्ही नाही घेतलं तर आम्ही तुमचे गळे कापू. हा जो प्रकार आहे. म्हणून इथे जे श्रीरामकृष्ण म्हणतात, हा फार सुंदर विचार आहे. म्हणून श्रीरामकृष्ण ते अर्नॉल्ड टायमी म्हटलं आहे ना, जगाला वाचायचं रामकृष्णानंच त्यांना समोर ठेवावं लागेल की नाही. कारण जगायचं कसं हे शिकण्याआधी, टॉयनमीचे वर्ड्स आहेत, की तो प्रसिद्ध इतिहासकार होता. तो म्हणतो लोकांनी जगायचं कसं हे शिकण्याआधी लोक मरायचे कसे त्याचंच घेतलं आहे, शिक्षण घेतलं आहे तिने की नाही. जग जगेल कसं की नाही, एकमेकांच्या सहकार्याने जगेल गेलं, एकमेकांचा नाश करू नये.
पण तो नाश करण्याचंच तुम्ही सगळं तुमचे विचार, तुमचं सामरिक ते आहे, तुमचे आर्मामेंट्स, युद्ध, सगळंच काही जगाला विनाशाकडे नेणारच आहे. सगळं जगाला विनाशाकडे नेणार आहे. काही देश तर त्याच्यासाठी ते प्रसिद्धच आहेत. ते कशाला? इतरांचा विनाश करून आम्ही आमची काही तुंबडी भरणार. म्हणून हा विचार फार महत्त्वाचा आहे की माझी आई केवळ निराकार नाही, ती साकार देखील आहे. तिच्या रूपाचं दर्शन घेता येतं. भक्तिभावाच्या साहाय्याने तिच्या त्या निरुपम लावण्याचं दर्शन होऊ शकतं. नाना रूपांनी ती हा सिद्धांत आहे बघा, फार मोठा सिद्धांत आहे. नाना रूपांनी ती दर्शन देते. ते तर दर्शन देतच नाही, दर्शन होतच नाही. आणि दर्शन होत असेल तर चूक आहे. फोडून टाका, मंदिरं तोडून टाका, मूर्त्या फोडून टाका. तसं नाही आहे. सनातन धर्म असं नाही आहे. माणसं वेगवेगळी असतात, त्यांची क्षमता वेगळी असते, त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. लहान मुलांच्या आवडी वेगळ्या असतात, मोठ्यांच्या आवडी वेगळ्या असतात, तरुणांच्या आवडी सगळं वेगळं असतं. मुली वेगळ्या असतात, मुलं वेगळी असतात, स्त्रिया वेगळ्या असतात, पुरुष वेगळा. इतकी भिन्नता आहे ना. त्या भिन्नतेने बिघडलं काय? ती भिन्नता आवश्यक आहे, तुम्ही नाही निर्माण केली. ती आवश्यकता आहे टिकण्यासाठी. हे जग टिकण्यासाठी ती भिन्नता खूप गरजेची आहे. पण त्याच्यात एकत्व आहे, समत्व आहे. पण भिन्नता नष्ट करून ते एकत्व तुम्ही प्रस्थापित करू शकत नाही. भिन्नता तत्त्वज्ञान म्हणतं की भिन्नता आभास आहे की नाही. ही भिन्नता आभास आहे की नाही, खरं ते नाही आहे. नाटकामध्ये इतकी भिन्नता असते, इतके ॲक्टर्स काम करत असतात, चित्रपटामध्ये इतके लोक काम करत असतात, ते सगळे भिन्न असतात की नाही. पण ते कॅमेरा ऑफ झाला आणि पडदा पडला, नाटकाचा पडदा पडला आणि चित्रपट शूटिंगचा कॅमेरा ऑफ झाला की मग सगळे एक होऊन जातात. सगळेच काय असतात? ॲक्टर्स असतात. पण जेव्हा ते तिथे काम करत असतात त्यावेळी ते ॲक्टर्स नसतात, त्यावेळी त्या भूमिका असतात. प्रत्यक्षपणे त्या भूमिकामध्ये ते करतात, त्या प्रकारचं वागत असतात. रामाची भूमिका आहे ना, रामासारखा वागतो तो, त्यावेळी तो ॲक्टर नाही आहे. तर काय आहे? त्यावेळी तो राम आहे, कृष्ण आहे, जे काय असेल ते. मग काय? मग ते खरं नाही आहे, ते आभास आहे, नकली आहे, लटकं आहे. त्याला लटकंही म्हणतात, नकली म्हणतात. खोटं नाही. खोटं शब्द हा नाही, खोटं शब्दाला अर्थच काही नाही आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं नाही आहे. खोट्या शब्दाला अर्थ काय आहे? खोटं शब्द म्हणजे अस्तित्वहीन, त्याला अस्तित्वच नाही असं समजतो. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला अस्तित्व नाही आहे? आभासालाही अस्तित्व आहे. मी जसं नेहमी म्हणतो की आकाशामध्ये इंद्रधनुष्य असतं, त्याला अस्तित्व आहे. आहे की नाही? कसं म्हणणं चाललं? अस्तित्व आहे. पण अस्तित्व असून त्याचं अस्तित्व क्षणिक आहे आणि सांगता येत नाही किती वेळ लागेल ते नष्ट व्हायला. दिसतं तेव्हाही माहीत असतं आपल्याला की दिसतंय बरं, पण हे 5 मिनिटांत संपणार, 10 मिनिटांनी काय माहीत नाही. म्हणून त्याला क्षणिक म्हणतात. त्याला म्हणतात क्षणभंगूर. हा शब्द आहे, तुम्ही ऐकला असेल. एव्हनेसन्स, मोमेंटरी नाही, हा शब्द मिळाला. क्षणिक आहे, ते दिसतोय पण लवकर येते का माहीत असते आपलं. पटकन ते नष्ट होणार, अंधुक होणार, धूसर होणार आणि मग ते दिसणारच नाही. आणि अशाश्वत आहे, म्हणजे त्याला नक्की सांगता येणार नाही केव्हा संपणार ते, काहीच माहीत नाही आहे. इतकं अनिश्चित आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. 9वा अध्याय. हे अनित्य या अर्थाने. अनित्य ते असुख असणारच, पण ते मिथ्या नाही आहे, खोटं नाही आहे. तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. खोटं नावाची गोष्टच नाही आहे. अनस्तित्व गोष्ट नाही. कोणत्या गोष्टीला अस्तित्व नाही असणे, अस्तित्व आहे. मृगजळ नावाची गोष्ट आहे, तो फिनॉमिनन आहे. नाही असं नाही. तुम्हाला प्रत्यक्ष पाणी दिसतं, ते आहे, भास आहे. पण तो की नाही, तो भास आहे. भासाला अस्तित्व असतं. खोटी नोट असते, काउंटरफिट नोट असते, खोटी नोट असते, ते अगदी खऱ्यासारखे दिसते, पण त्याचं व्यवहार मूल्य शून्य असतं. खऱ्या नोटीचं मूल्य पूर्ण असतं. प्रॉमिस असते, प्रॉमिसरी नोट आहे, प्रॉमिस टू बेअरर वगैरे वगैरे. ऑन डिमांड सम ऑफ रुपीज सो अँड सो. तसं जगाला अस्तित्व नाही असं नाही आहे. हे जे दृश्य जगत आहे, इतकी विविधता आहे, याला अस्तित्व आहे.
आणि काय मग वेदांत काय म्हणतो, त्यालाच असतं आहे फक्त. हे जग तुम्ही बघता जग नाही आहे, ते देव आहे, परब्रह्म आहे. तुम्ही ते ब्रह्म न म्हणून तुम्ही काय म्हणता, त्याला जग म्हणता. आता आम्ही काय करणार आहे की नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. जो समाधिवान पुरुष असतो त्याला सगळंच ब्रह्म दिसतं. प्रत्येक क्रियेच्या प्रत्येक अंगामध्ये काय असतं, ब्रह्म आहे. ब्रह्मार्पणम त्याच्यात टाकलं जातं ते ब्रह्मवीर तूप पण तेच आहे. ब्रह्माग्नो अग्नी पण तेच आहे. ब्रह्मणा उत्तम ती क्रिया पण तेच आहे. ब्रह्मैव तेन सर गंतव्यम. हे सगळं ते ब्रह्मालाच जातं. ब्रह्माकडून येतं आणि ब्रह्माकडे जातं. ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. नेह नाना असते किंचन. उपनिषद म्हणतात न इह नाना अस्ति किंचन. या जगामध्ये हे म्हणजे हे जे आपलं जग आहे, मनुष्यलोक आहे, हा मृत्यूलोक आहे, यामध्ये तुम्हाला नाना सोडून दुसरं काही दिसत नाही. पण इथे नाना नाही, किंचन थोडंसुद्धा नाना नाही. हा सिद्धांत आहे. अनुभव सिद्धांत म्हणजे अनुभव सत्य आहे. मग त्या दिशेने आपल्याला वाटतं किती कठीण आहे. पण हे जर तुम्ही ऐकलं ना तर ती कठीण गोष्ट काय. जसं आपण म्हणतो ना, तुम्हाला या समुद्राच्या या भागावरून त्या भागावर जायचं आहे, समुद्र पार करायचं आहे. आणि आता किती कठीण आहे. समजा तुम्हाला पोर्ट ब्लेअरला जायचं आहे, अंदमानला वगैरे. आता तुम्ही कसं करणार, जहाजात बसलं आहे. आता जहाजचं लक्झरी क्रूज असतात ते, ऐक नाही, ज्या सोयी सुख तुम्हाला इकडे मिळत नाही ते तिकडे जहाजावर असतं. कारण काय, तुम्हाला नुसते जहाजा बसावं लागतं. खाणं पिणं खेळणं सगळ्या सोयी, सगळ्या कम्फर्ट्स, सगळंच काही तिथे असतं. मजाच मजा असते की नाही. फक्त तुम्ही खाली पडू नका, समुद्रात उडी मारू नका किंवा समुद्रातून पडू नका. समुद्रात डेकवर राहा, मजा घ्या. ते जहाज तुम्हाला तिकडे जाऊन पोचवून देईल. किती सोपी आहे बरं. तसं ते सोपी आहे की नाही, अतिशय सोपी आहे. म्हणून ते म्हटलं आहे मम कर्म तत्वतः की नाही. माझा जन्म हा तुमच्या नाहासारखा नाही आहे की नाही. ते कर्मफल नाही आहे. मी प्रत्यक्ष भगवान सच्चिदानंद प्रभू हे तुमच्यासमोर येतात. म्हणून इथे आता बघा, आणखी एके दिवशी मुसलमान मुलीचं रूप धरून माझ्याजवळ आली होती. कपाळ आहेत बघा ते, तुम्ही त्याचे अर्थ काढा. आता कपाळावर टिळा, पण अगदी उघडी नागडी 6-7 वर्षांची पोर माझ्या मागं फिरू लागली आणि थट्टा करू लागली लहान मुलासारखी. जसं अगदी तुमच्या व्यवहारात होतं तसं आहे बघा, काही फरक नाही आहे. सच्चिदानंदाचा आपण म्हणतो ना भागवतामध्ये, तो कृष्ण होतो करदोरा घातलेला, शरीरावर काहीच नाही आहे की, लोणी चोरतो, मडकी फोडतो, गोपींची आपण थट्टा करतो, त्यांची मडकी फोडतो वगैरे काय आहे की. ते याच्यात वचनामृतामध्ये आहे की तो सगळं हे उचलणारा, गोवर्धन उचलणारा, ते पाठ त्याला उचलता येत नाही आहे की. आपल्या वडिलांचे जोडे डोक्यावर ठेवून जातो. म्हणजे काय, व्यवहारामध्ये पक्का आहेत की. कृष्णाचं बघा की नाही, तो युधिष्ठिराला नमस्कार करतो की नाही, भीमाला नमस्कार करतो, प्रणाम करतो की नाही, अर्जुनाला मिठी मारतो, आलिंगन देतो, नकुल सहदेवाचं प्रणाम घेतो. सगळं ते खोटं नाही आहे. खोटं नाही. खोटं असलं तर आपण त्याला कसं काय त्याला महत्त्व देऊ. ते कसं काय आपल्या दृष्टीने आदर्श होऊ शकेल. खोटं नाही आहे ते. फक्त त्यांची दृष्टी ब्रह्मदृष्टी आहे. कृष्णाची दृष्टी ब्रह्मदृष्टी आहे. रामाची दृष्टी ब्रह्मदृष्टी आहे. ही ब्रह्मदृष्टी आहे. रामकृष्णाची दृष्टी ब्रह्मदृष्टी आहे. म्हणून इथे म्हटलं आहे, ऋतूच्या घरी राहत असताना चैतन्य महाप्रभूंचं दर्शन झालं. काळ्या किनारीचं धोतर नेसली त्यांची मूर्ती दिसली. हे सगळे दर्शन आहेत बघा की नाही. ते काहीतरी कल्पना करताना सांगतात असं नाही आहे. आपण तसं करतो. काही नसताना आपण काहीतरी उगाच काहीतरी गप्पा मारतो असं नाही आहे की नाही. हलदारी म्हणे त्याचा चुलत भाऊ, तो जरा थोडासा तात्विक होता. भगवान भाव अभावाच्या अतीत, म्हणजे निर्गुण निराकार, त्याला भाव अभावाच्या अतीत म्हणतात की नाही. तिथे कोणता भावही नाही आणि अभावही नाही. बरोबर आहे, शास्त्र तेच म्हणतं. पण त्याचा अर्थ काय आहे. निर्गुण शब्दाचा अर्थ काय आहे. निर्गुण शब्दात गुण नाही असं नाही, गुणरहित नाही आहे. जे काही गुण आहे त्याला आधार तोच आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम, 14वा अध्याय शेवटचा श्लोक गीतेचा की नाही.
त्याचा आधार मी आहे. ब्रह्माचा आधार पण मी आहे. प्रतिष्ठा म्हणजे आधार. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अव्ययस्य च शाश्वतस्य धर्मस्य सुखम च एकांतकस्य च. म्हणजे एकांतिक सुखाचा आधार पण मीच आहे की नाही, आणि तो धर्माचा आधार पण मीच आहे. धर्माचा इथे आधार शब्द उच्चारत होतो की नाही. इथे शाश्वतस्य च धर्मस्य. धर्म म्हणजे आपण त्याला नीती निताचार कर्तव्य त्याला धर्म म्हणतात. आणि एक शाश्वत धर्म आहे. शाश्वतस्य च धर्मस्य. शाश्वत म्हणजे काय, ज्याला आपण सनातन म्हणतो. जो त्याची कधी सुरुवात झाली नाही आणि कधी शेवट झाला नाही, होणार नाही, त्याला शाश्वत म्हणतात. स्वामीजी म्हणतात त्या आत्म्याप्रमाणेच आम्ही अनादी अनंत आणि अविनाशी आहोत. आम्ही म्हणजे आपण, तुम्ही भारतीय हिंदू. त्या आत्म्याप्रमाणेच हे मद्रासमध्ये दिलेलं व्याख्यान आहे स्वामींचं, फ्युचर ऑफ इंडिया. त्या आत्म्याप्रमाणेच असा आत्मा हा अनादी असतो, अनंत असतो, म्हणजे त्याला शेवट नसतो, अविनाशी असतो. त्या आत्म्याप्रमाणेच आम्ही अनादी आहोत, अनंत आहोत आणि अविनाशी आहोत. आणि त्या भारताचे आपण सुपुत्र आहोत असं म्हणतात ते की नाही. त्या देशाचे आपण सुपुत्र आहोत, आपला आधार आहे की नाही. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्या व्ययस्य च. ते ब्रह्म कसं आहे, अमृत आहे म्हणजे अविनाशी आहे. अमृतस्य च अव्यय, ते त्याचा अर्थही तोच होतो. अव्यय म्हणजे याचा व्यय होऊ शकत नाही, जो खर्च होत नाही. बँकेमध्ये आम्ही पैसे ठेवले, काढले की कमी कमी होत जातात. आपलं आयुष्य कमी कमी होत जातं. जगातल्या प्रत्येक गोष्टी घटत जातात, त्याला क्षय म्हणतात. तसं काही होत नाही. अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. एकांतिक सुख आपल्याला पाहिजे, कोणाला नको आहे. एकांतिक सुख म्हणजे काय, फक्त सुख, त्याला एकांतिक सुख म्हणतात. सुख आणि सुखच, दुसरं काहीच नाही आहे. कुठे आहे ते आपल्याला माहीत आहे. असं कोणीच नाही आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाय. तुम्ही किती शोधून पाहिलं, किती विचार केला तरी ते तुम्हाला कुठेही दिसणार नाही. सगळं सुख आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे प्रश्न आहे म्हणजे नाही आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असतं, त्याला प्रश्नाला उत्तरच असतं त्याच्यामध्ये. पण इथे म्हणतात सुखस्य एकांतिकस्य च. एकांतिक सुख म्हणजे जिथे दुःखाचा रिघाव नाही आहे, कण मात्र मी दुःख नाही आहे. ब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते दुःख नाहीच आहे, कारण दुःखाचा अनुभव नाही आहे. 6वा अध्याय आहे ना. गुरुणापि विचाल्यते. भयंकर दुःख झालं तर तो विचलित होत नाही, कारण त्याला माहिती आहे काहीच झालं नाही आहे की नाही. ते इंद्रधनुष्य नाहीस झालं, अरे ते नाहीच होणार होतं आधीपासून आम्हाला माहिती आहे की नाही. केव्हा नाही कळतं नाहीच होणार होतं, कारण ते नाहीशी होणारीच गोष्ट आहे ती. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला ट्रेनमधनं खाली उतरावं लागेल आपलं स्टेशन आल्यानंतर. कारण तिकिटावर लिहिलं आहे ना तुमचं शेवटचं हे कोणतं आहे, तुम्हाला कुठे उतरायचं आहे ते लिहिलं आहे ना तुमच्या तिकिटावर. तुम्हाला कुठून तुम्ही बसले आणि कुठे उतरणार लिहिलं आहे ना त्याच्यावर. ते आधीच ठरलेलं आहे ते. त्याच्यामध्ये त्यात काय धक्का बसण्यासारखं काही नाही आहे, पण आपल्याला धक्का बसतो. कारण काय, आपल्याला त्या दृष्टीने आपण विचारच केला नसतो. काही बदलत काही नाही आहे, बदलल्यासारखं वाटतं आहे. वाटणं म्हणजे होणं नाही. म्हणजे दोन्हीचं बघा संगम आहे. मिथ्या नावाची गोष्ट नाही आहे, आभास आहे. आभास म्हणजे मिथ्या नव्हे, अपिअरन्स म्हणजे मिथ्या नाही. गोष्ट अपिअर होते आहे, खोटी नाही. ती आहे, फिनॉमिनल स्वरूपामध्ये आहे ती गोष्ट. ती खोटी नाही आहे, त्याचं अस्तित्व आहे. पण अस्तित्व त्याचं काय, क्षणिक आहे. त्याची किंमत जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही तोपर्यंतच आहे. जसं आपण म्हणतो की नोटेची किंमत तुम्हाला माहीत नाही ती नकली आहे, तोपर्यंत त्याची किंमत पूर्ण आहे. ती नकली किंमत आहे समजल्याबरोबर त्याची किंमत शून्य होऊन जाते. नाही, तुमच्याकडे पेटीभर जरी नोटा असल्या की नाही, आणि तुम्हाला वाटतं माझ्याकडे इतके पेटीभर नोटा आहे, 2-4 करोड आहेत, परंतु जेव्हा तुम्हाला कळतं हे सगळे जे नोटांचे गड्डे आहेत ना, ते सगळे काय आहेत, खोटे आहेत. त्याची किंमत शून्य झाली. लक्षात घ्या. मग त्याच्यातून तुमच्या मनामध्ये संकल्प उभे राहणार नाही, वासनावर निर्माण होणार नाही, अहंकार निर्माण होणार नाही, आसक्ती निर्माण होणार नाही. आपोआपच नष्ट होऊन जाईल ते. जोपर्यंत मला वाटतं की हे सगळं
आहे, ब्रह्म नाही आहे, दृश्य आहे, त्यावेळी तुम्हाला सगळं ते होणार. म्हणून ते एकांत सुखस्य एकांतिकस्य. इथे म्हटलं शाश्वतस्य धर्मस्य. आपला धर्म तर शाश्वत नाही आहे की नाही. माणसं कधी चांगले असतात, कधी तेच माणसं वाईट होतात आहे की नाही. त्यांना नीट ठेवता येत नाही, सिद्धांताप्रमाणे प्रिन्सिपल वागता येत नाही. त्यांना कळतं चांगलं काय वाईट आहे, पण नाही करता येत. आपण कमी पडतो नाही जमत आपल्याला. इथं असं नाही आहे. शाश्वतस्य धर्मस्य. हा धर्म हा शाश्वत धर्म आहे. तो बघा सुख काय सगळे सुपरलेटिव्ह शब्द आहे बघा आहे की नाही. काय श्लोक आहे तो आहे की नाही. ब्रह्मणो ही हा श्लोक समजायलाच फार कठीण आहे, पण किती सुंदर श्लोक आहे. ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे. अरे ब्रह्म सगळ्या जगाला आधार आहे, त्याची प्रतिष्ठा मी आहे म्हणतो. काय समजणार तुम्ही. तसंच पुरुषोत्तम योग पण तसाच आहे. 15वा अध्याय की नाही. पुरुषोत्तम आहे. पुरुष म्हणजे सिद्धांत, अंतिम सिद्धांताला पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे पुरुष स्त्री नाही. हा अंतिम सिद्धांत आहे, त्याचा उत्तम मी आहे, त्याचा आधार मी आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाम अमृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. फार वंडरफुल श्लोक आहे बघा. इथे म्हणतात भगवान भाव अभावांच्या अतीत. मी जाऊन आईला म्हणालो. आता म्हणजे सगळ्या सामान्य माणसाला जसं होईल, कोणी सांगितलं, लहान मुलं काही सांगितलं तो आईला जाऊन विचारतो. तसंच श्रीराम जातात. अगदीच तुमच्या आमच्यासारखंच की तुमच्या आमच्यापेक्षा सुद्धा आपण स्वतःला अहंकार असतो. मी कोणाकडे जाणार नाही, कोणाला विचारणार नाही, मला सगळं समजतं. श्रीराम तसं नाही आहे. मला सगळं समजतं, मला काही जाण्याची गरज नाही, असं नाही आहे ते. तुतापुरीने म्हटलं की तू संन्यास घेशील काय आहे की नाही. तर मला काही समजत नाही आहे की नाही. मी आईला जाऊन विचारतो. म्हणजे मला काही समजत नाही ही भूमिका आहे की नाही. ते आईला समजतं. काय वंडरफुल आहे बा. तुम्ही नुसता विचार केला ना तर तुम्हाला कल्पना येईल आहे अहंकार म्हणजे काय करतो आणि तो कसा सोडायचा असतो आहे की नाही. आपण सगळा जगाभरचा अहंकार आपण आपल्या अंगात घेतो आणि सगळे उन्मत्त होतो. माणसं उन्मत्त होतात. रावण उन्मत्त झाला होता, दुर्योधन उन्मत्त होता, कंस उन्मत्त होता, हिरण्यकशिप उन्मत्त होते. उन्मत्त आहेत ते. काही नाही आहे, सगळं एंडिंग आहे. द होप्स ऑफ लाईफ टाईम बिल्ट अप लिटल बाय लिटल by all the energies of a great mind vanish in a second. स्वामींचे ज्ञानोगत आहे की नाही. फार सुंदर आहे ते. होप्स ऑफ लाईफ टाईम. जीवनभराच्या इतक्या आशा आपण घेऊन बसतो, हृदयात बाळगतो. बिल्ट अप लिटल बाय लिटल. थोड्या थोड्या आपण त्या जसं विटेवर वीट ठेवून आपण आपलं घर उभं करतो. बिल्ट अप लिटल बाय लिटल. आपलं संपूर्ण जीवनाची इमारत उभी करतो. बाय ऑल द एनर्जीज. सगळं पणाला लावतो तिथे. ऑफ ग्रेट माइंड. काय प्रचंड शक्ती आहे मनाची आहे की नाही. या मनाच्या शक्तीने एवढे मोठे उलथापालथीच होतात जगामध्ये. त्या मनाची शक्ती काय प्रचंड असेल तुम्ही कल्पना करू शकता. पण शेवटचं वाक्य आहे किंवा शेवटचा क्लॉज आहे व्हॅनिश इन ए सेकंड की नाही. एका क्षणात होत्या की नव्हत्या होऊन जातात. मग त्याला काय अर्थ आहे की नाही. त्याचं खरं रूप काय आहे. व्हॅनिश इन ए सेकंड की नाही. म्हणून ते म्हणतात भावाच्या अतीतचा अर्थ काय आहे की नाही. मी जाऊन आईला म्हणालो, आई हलदारी तर असं म्हणतो आहे. मग मी पाहिलेली तुझी रूपबिप सारी खोटीच तर. हेही आहे. जसं तुम्हाला आम्हाला संशय येतो ती जगन्नाथ त्याच्यामध्ये खरी आहे, पण कोणी सांगितलं त्याच्यावर अविश्वास पण निर्माण होतो. तुमच्या आमच्या मनात जसं अविश्वास निर्माण होईल. काही आव नाही आहे बघा. नसलेल्या गोष्टी आपण आव आणतो. अगदी लहान मुलं कधी आव आणत नाही. जसं आहे तसं ते तुमच्यासमोर येतात. कुठलंही आव नसतो, कुठलं दाखवण्यासारखं प्रदर्शन नसतं. तसं कुठलंही प्रदर्शन नाही. सरळ जायला म्हणतात. तो आला आहे, तो तपुरी, तो म्हणतो की दिशा येतं. आई म्हणतो तुला तुझ्यासाठी पटवलं, जा त्याला घे संन्यास घे. जातात. हां म्हटलं काही नाही बघा. मला कळतं, सगळंच कळतं. सगळ्या जगाभरच्या ज्ञानाचा ठेका मी घेतलेला आहे, अशी काही भूमिका नाही आहे. ही लोक माणसं असतात. ही खरी खरी माणसं असतात आहे की नाही. महात्मा शब्दाचा अर्थ काय होतो आहे की नाही. महात्मा शब्दाचा अर्थ होतो अक्षुद्र बुद्धी. जिथे मनाचा कोतेपणा नसतो, मन छोटं नसतं की नाही, तिथे कुठेही अशा गाठी नसतात. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यंते. उपरिशब्द तर हृदयग्रंथी म्हणजे गाठी. ते कुठेही गाठी नाही आहे, कुठेही कोतेपणा नाही आहे. जसं आहे तसं आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, जे आहे ते लपून झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे सामान्य माणसं करतात आपण आहे की नाही. पण महान लोक काय अद्भुत आहे बघा. जसं तसं
तेव्हा रती त्यांची भक्ती होती. आईच्या वेशात आई मज्ज येऊन म्हणाली, तू भावातच राहा. मी तेच जाऊन हलदारीला सांगितलं, भावातच राहा म्हणजे हे सगळं आहे. भावात म्हणजे काय, दृश्य जगत आहे, ते घेऊनच राहा. अभाव म्हणजे दृश्य नाही आहे, त्याला अभाव म्हणतात. ते दोन वेगळे नाही आहे, पण इथे राहतो. भावात राहा, अभावात राहू नको. पुढचं बघा, एखाद्या वेळी मी ही गोष्ट विसरून जातो. म्हणजे ते विसरतात, ते सांगतात की मी विसरून जातो आहे की नाही. आपण कबूल करत नाही, ते कबूलही करतात. एखाद्या वेळी कधी होतं मी विसरून जातो आणि मग खूप कष्ट होतात, म्हणजे अडचणी निर्माण होतात. स्वामींनी म्हटलं अरिष्ट निर्माण होतात. स्वामी विवेकानंद ज्ञानयोग शब्द बोलले, अरिष्ट म्हणजे संकटं येतात की नाही. एखाद्या वेळी विसरून जातो. काय संकट आहेत? भावात न राहिल्यामुळे एकदा तर माझे दात तुटले तेही सांगतात की नाही. म्हणून मग मी ठरवून टाकलं आहे की दैववाणी किंवा प्रत्यक्ष आदेश म्हणजे देवाचा आदेश होईपर्यंत भावातच राहीन. भावातच राहीन म्हणजे भक्तीचा अवलंब करून राहीन. भक्ती कोणाची असतात? सगुण साकार देवाची भक्ती असतात, विग्रहाची, भगवंताची असतात की नाही. ब्रह्माची भक्ती कशी करणार? ब्रह्मा शांत भाव आहे. ते तुमच्यात कोणत्याच वासना असतात, त्याला शांतभाव म्हटलं आहे श्रीकृष्णांनी, रामकृष्णांनी की नाही. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर हा शांत भाव आहे. तिथे कोणतीही वासना नसते. ऋषींच्या मनामध्ये कोणतीही वासना नव्हती असं ते म्हणतात. रामकृष्णांनी इथं आलेलं आहे, कोणतीच वासना नव्हती, जगाविषयी कोणतीही वासना नव्हती. ते ब्रह्माला पूर्णपणे डेडिकेट समर्पित होते. त्यांचं प्रेम सगळं ब्रह्मापूर्ण. एक प्रवाह आहे तो ब्रह्मचिंतन, फक्त एकच प्रवाह आहे की नाही. शांत, दास्य, सख्य नाही, प्रवाहांचे आंदोलन आहे. तुम्हाला माहिती आहे, मधुरभाव म्हणजे पती पत्नीमधला जो प्रेम असो. सख्य माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये खालीवर असतं. वात्सल्यामध्ये असतो आणि दास्यामध्ये असतो. हे पंचभावामध्ये 4 भाव. पण शांत भावामध्ये, शांतभाव पहिला भाव, तिथं काहीच नसतं आहे की नाही. पण तो एका प्रकारे अभाव आहे त्यामध्ये. म्हणजे एक त्याचं तैलधारावत म्हटलं आहे शास्त्रामध्ये त्याला. जी तेलाची धार पडते आपण अगदी न खंडित होता पडते, तर अखंडितपणे ब्रह्मचिंतन आहे ते सामान्य माणसाच्या क्षमतेच्या किंवा विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे. पण असे लोक आहेत आणि त्यांचंच काय ते आज त्यांचाच वारसा आज आपल्याकडे आलेला आहे ऋषींचा. ते संशोधक होते, ग्रेट सायंटिस्ट. आपण सायंटिस्ट लोकांचं कधीवर हे खरे सायंटिस्ट हे आहे की नाही. काही साधनं नाही, काही नाही, मशीन नाही, काही नाही, नुसतं चिंतन करून त्यांनी परमसत्याचा शोध लावला. हे सगळं जगत ब्रह्ममय आहे. नेह नानास्ति किंचन की नाही. अयमात्मा ब्रह्म सर्वमिदं ब्रह्म, दुसरं काहीच नाही आहे. त्यांनी शोध लावला आणि आपण फक्त काय आहोत त्याचा फक्त आपण उपयोग करून घेतो. आपल्याला काही करायचं नाही आहे की नाही. काहीच करायचं नाही आहे, फक्त जहाजात चुपचाप जाऊन बसायचं आहे. जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. वेत्ती म्हणजे जाणणं. वेत्ती शब्दाचा अर्थ वित्तपासून आहे. वेत्ती म्हणजे जाणणं. वेत्थ पण शब्द आहे 4थ्या अध्यायात सुरुवातीला, तो पण वेत्थ पण तुला नाही समजत मला समजतं असं म्हटलं आहे की त्यांनी. न त्वम वेत्थ परंतप, पण दोन्ही शब्दांचे अर्थ एकच होतात. आणि जानाती पुरुषोत्तम. जानाती म्हणजे जाणणं. अर्जुना तू नुसतं जरी जाणलं, आता नुसतं जाणणं म्हणजे नुसतं कशा शब्दावर व्हायचा, मी लावतो आहे, त्याची गरज नाही आहे की नाही. नुसतं जाणणं म्हणजे काय आहे? जाणणं म्हणजे नुसतं जाणणं आहे. नुसतं जाणणं काय, पण आपण लावावं लागतो त्या गोष्टीला थोडा स्ट्रेस येण्यासाठी. जाणलं, वेत्ती तत्वतः जाणलं, त्याचं फळ फार मोठं आहे. म्हणून हा जो वचनामृत आहे किंवा हे जे लीला आहे, याला लीला म्हणतात, लीला चिंतन म्हणतात. हे नुसतं तुम्ही जाणलं, नुसतं त्याचं अवगाहन केलं, नुसतं ते उपस्थित राहिले, जसं त्यांचं सांगितलं मी ते. हे भक्त होते, यायचे झोपायचे आणि घरी निघून जायचे कपडे चढून, बस. ते काही करत नव्हते, ती यायच्या. तेवढं जरी केलं तरी भवसागर पार होऊन जातो माणसा. ते पिचाती तरंदैव मृत्युम श्रुतिपरायणा. हा गीता असं म्हणते. ते सुद्धा पूर्णपणे मृत्यू म्हणजे जाणं येणं, आवागमन. तरंती अतितरंती एव की नाही. पूर्णपणे ते पार पाडतात, पार जातात. अतितरंती एव. भक्तीचा अवलंब करून नाही. तुमचं काय मत आहे ते विचारतात बघा.
माझं काही चुकत असेल तुमचं काय मत आहे समोरच्याला विचारतात. त्याने काय गरज आहे विचारायची. पण तो दंभ नाही आहे, शून्य आहे. दंभ हा शून्य आहे. दांभिकपणा नाही आहे. फार मोठं गुण आहे. अदांभिकत्व गीतेमध्ये म्हटलं आहे अदांभिकत्वम, अमानित्वम अदंभित्वम असं म्हटलं आहे. अमानित्व म्हणजे मानाची कल्पना नाही, अदंभ पण नाही आहे. अहिंसा शांती आर्जव की नाही. नंतर ते 15व्या अध्यायात आहे की तो पाहतो श्लोक 15व्या अध्यायातला, फार मजेदार श्लोक आहे, छान आहे तो. हां, ते एका श्लोकामध्ये तुम्हाला सगळंच येऊन जातं बघा. निर्माण मोह, मान नाही आहे. आपल्या मानाच्या कल्पना जरा पक्क्या असतात. मोह नाही आहे. जितसंगदोष, संगदोष जो आहे, आसक्ती दोष आहे, ज्याच्या संपर्कात आले की तुम्ही त्याच्यावर चिपकता आहे की नाही, तो नाही आहे. अध्यात्मनित्या, सतत अध्यात्म आहे म्हणजे ब्रह्मानी तुम्ही एक आहात. विनिवृत्त काम, निवृत्त काम, विनिवृत्त काम. जगामध्ये वासनाची गोष्टच नाही, त्याची काही गरज नाही तुम्हाला. द्वंद्वैर्विमुक्त, जगामध्ये तुम्हाला सुखदुःखाचे अनुभव येतात. मुक्त विमुक्त, द्वंद्वैर्विमुक्त, सुखदुःख संने, सुखदुःख नावाची द्वंद्व निघून जातात. असा माणूस शहाणा असतो. अमूढा म्हटलं आहे, गच्छन्ति अमूढा पदम, त्या अव्यय तत्पदाला जाऊन तो पोचतो. गच्छन्ति मूढा पदम अव्ययम तत् म्हणजे ते अव्यय पदाला जाऊन पोचतो. कारण काय, तो त्याचा मूढता गेली. तो खरोखर त्याला गीतेमध्ये बुद्धिमान शब्द वापरला आहे. सबुद्धिमान मनुष्येषु न कृष्ण कर्मकुल. बुद्धिमान शब्द घेतला आहे. आपण बुद्धिमान आहोत. हे बुद्धिविद्या नाही म्हणत त्याला, याला बुद्धी म्हणत नसतात. ती खरी बुद्धी आहे ती. मग पुढे म्हणतात प्राणकृष्ण म्हणतात, हेच ठीक महाराज. आता पुढे म्हणतात तुझ्या शिरामध्ये म्हणतात, आणि तुम्हाला तरी मी विचारच काय म्हणून विचारलं आधी, आणि मग कशाला विचारायचं तुम्हाला. काय सुंदर बघा, तुला कशाला विचारायचं, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय कळतं. या शरीरात कोणी एक आहे, तोच माझ्या करवी हे सारं करवून घेतो. मध्ये मध्ये देवभावाचा आवेश माझ्यात होई, त्यावेळी कुणीतरी माझी पूजा केल्याखेरीज काही केल्या बरेच वाटेना. आता काय म्हणाला तुम्ही, स्वतःची पूजा करत गेलं तर मला बरं वाटतं. तर तुम्ही काय म्हणाल, त्याच्या पृष्ठभूमीवर सगळं वरचं आहे बघा, आहे की नाही. तो देवभाव आहे. त्या मंदिरात पूजा करणार, डोक्यावर करायची, स्वतःची पूजा करायची, इथेच करायची. सगळं ब्रह्ममय आहे. आत ब्रह्म आहे, बाहेर ब्रह्म आहे, किंवा आत किंवा बाहेर असं काहीच नाही आहे. सगळंच ब्रह्ममय आहे. मग ते सुंदर. आता हे शेवटचं आहे. मी यंत्र, ती यंत्री, ती म्हणजे देवी जगदंबा. ती जसं करविते तसं करतो, जसं मी ती बोलविते तसं बोलतो की नाही. माझा मी नावाची गोष्ट शून्य आहे. हे नुसतं आपण जरी ऐकलं, नुसतं जरी आपण त्याला विचार केला तरी खूप मोठी गोष्ट आहे की नाही. मी बोलत नाही, ती बोलते माझ्या तोंडातून. मी करत नाही, ती माझ्या शरीरातून काम करते. मी काहीच नाही, शून्य आहे मी. कारण करण्यासाठी मला तिथे जीव मला मी पाहिजे ना, तिथे अवस्थित पाहिजे, मी नाहीच आहे. रामप्रसाद म्हणतो, कसं नाही, रामप्रसाद म्हणतो, एक भजन आहे, आपली नौका भवसागरावर तरंगत ठेवा, भरतीच्या वेळी पुढे सरकेल. हे खूप छान आहे म्हणून वाचून संपवतो. आणि ओहोटीच्या वेळी मागे येईल. ते पुढे म्हणाले, सोसाट्याच्या वाऱ्यात सापडलेली उष्टी पत्रावळ. हा दृष्टांत खूप छान आहे. उडत उडत कधी चांगल्या जागी जाऊन पडते, तर कधी वाऱ्याच्या सपाट्यात मोरीत जाऊन पडते. जिकडे वारा नेईल तिकडे, किंवा त्या गोष्टीतला तो गोष्टी ज्याप्रमाणे म्हणतो, रामाच्या इच्छेने डाका पडला, रामाच्या इच्छेनेच मला पोलिसांनी पकडलं, रामाच्या इच्छेनेच सोडून दिलं, त्याप्रमाणे भाव असावा. हनुमान एकदा रामाला म्हणाला, हे रामा, तुला मी शरणागत आहे, पूर्ण शरणागत आहे. असा आशीर्वाद दे की जेणेकरून तुझ्या पादपद्मी शुद्ध भक्ती राहील. कसंही करून पुन्हा जणू तुझ्या या भुवन मोहिनी मायेनं मुग्ध होणार नाही असं कर. एका मोठ्या बेडकाला रामाचा बाण लागून तो पुरा घायल झाला. अशा अवस्थेत मरताना तो म्हणाला, रामा, ज्यावेळी, मोठी गोष्ट आहे, फक्त वाक्य दिलं आहे, रामा, ज्यावेळी साप आम्हाला धरतो
त्यावेळी आम्ही रामा वाचव म्हणून धावा करतो, पण आता प्रत्यक्ष रामाच्याच बाणानं घाळ होऊन मरण येत आहे, तेव्हा चूप नाही बसायचं तर काय करायचं? आधी आधी प्रत्यक्ष दर्शन होत असे या चर्मचक्षूंनी. चर्मचक्षू म्हणजे आपले डोळे, हे चर्मचक्षू आहेत. जसं तुम्हाला पाहतो ना तसं सध्या भावावस्थेत दर्शन होतं की नाही. हे म्हणजे असं असतं, या फक्त कल्पना नाही आहे आपल्याला, फक्त नाही हे असं असतं आपल्याला. असं नुसतं काल्पनिक नसतं, काहीतरी असं नाही, असं असतं आहे की नाही. आणि पुढे जाऊन म्हणायचं म्हणजे हेच असतं फक्त, बाकीचं काही कशाला अर्थ नाही आहे. नाही, त्याची पुढची बाजू आहे, बाब आहे ती. हेच बरोबर आहे. बाकी जे आपल्याच्या कल्पना सगळे काय पोकळ आहेत. योगशास्त्रामध्ये आहे ते अनात्म अनात्मसू असं म्हटलं आहे त्याला. मध्ये त्यात काही दम नाही आहे, त्यात काही भरीवपणा काही नाही आहे, ते सगळ्या पोकळ गोष्टी आहेत. आपण जे जीवन जगतो ते पोकळ जीवन जगतो आहे की नाही. तो आपल्याला अधिकार आहे जगण्याचा, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ते, परंतु सगळं ते काय आहे हे कळणं की पोकळ आहे, हे खरं आहे म्हणतं ते. पुढच्या रविवारी बघूया आपण. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.